आज आपण भजगोविंदम या ग्रंथाच्या 26व्या श्लोकावर चर्चा करणार आहोत। तर प्रथम या श्लोकाचा मी पाठ करते। कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं पश्यति सोऽहम् आत्मज्ञानविहीना मूढा ते पच्यन्ते नरकनिगूढा। भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं भज मूढमते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रुंकरणे। तर ह्यापूर्वीच्या 25व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं की आपण समाजामध्ये राहतो, परिवारामध्ये राहतो, आपल्याबरोबर आपला अनेक लोकांबरोबर संबंध येतो। त्याच्यामध्ये आपले मित्र असतात, आपले बंधू असतात, बंधू बांधव, आणखी आपले शत्रूसुद्धा असतात। तसंच आपले कोणी पुत्र हे सुद्धा असतात। तर हे सगळे लोक जर गुण्यागोविंदानं राहिले तर त्याच्यामध्ये कोणाला समस्या होत नाही। पण हे मानवी मन आहे आणि मानवी मनामध्ये केव्हा विकार येतील याचा काही भरोसा नाही आहे। कारण अजून तर अज्ञानच आहे ना। अज्ञानामुळे मनुष्याच्या मनामध्ये जे काही विकार येतात त्याचे परिणाम बाहेर आपल्याला दिसतात। मग कोणामध्ये भांडणं होत आहे, तर कोणामध्ये काही असे झगडे होत राहतात। तर याच्यामध्ये आपली जी शक्ती आहे ती शक्ती यांची भांडणं मोडण्यात, झगडे मिटवण्यात यातच घालवावी का? तर नाही। कारण हे सतत सुरूच राहणार। जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत हे चालूच राहते, याचा काही अंत नाही आहे। आपण आपली जी काही आपल्याला जो समय मिळालेला आहे, वेळ मिळालेली आहे, त्या वेळेचा आपल्याला सदुपयोग केला पाहिजे। आपली जी शक्ती आहे ती इकडे तिकडे वाया न घालवता तिचा सदुपयोग करून भगवंताचं भजन केलं पाहिजे। जर जीवनभर आपण ह्याच गोष्टींमध्ये राहिलो, विग्रह आणि संधी करत राहिलो, कोणाचे झगडे सोडवत राहिलो, कोणामध्ये संधी करत राहिलो, तर मग भजनासाठी आपल्याला वेळ केव्हा मिळणार आहे? आणि भजन करणं हे आमच्या जीवनाचं एक लक्ष्य आहे, साध्य आहे। आम्हाला एक भजन करून ते साध्य प्राप्त करायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे। आपल्याला त्याच्यासाठी आपली शक्ती खर्च करायची आहे। तर अशा वायफळ गोष्टींमध्ये आपली शक्ती न खर्च करता आज आपण हा जो भेद पाहत आहोत, तुझ्यामध्ये माझ्यामध्ये हे सगळे जे काही भेद पाहत आहेत, तर हे सगळे भेद आमचे कशामुळे आहे? अज्ञानामुळे निर्माण झालेले आहे। आणि त्याच्यामुळे आपलं पहिलं काम काय आहे की आमच्या मनामध्ये जे अज्ञान आहे, अज्ञान अर्थात आपल्या स्वरूपाविषयीचं अज्ञान। अशा तर बहुतेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात, त्या गोष्टींचं अज्ञान असते, त्याला आपण अज्ञान म्हणत नाही। ह्या ठिकाणी अज्ञान म्हणजे मी स्वतःला जाणत नाही, मी कोण आहे याच्याविषयीचं, माझ्या स्वरूपाविषयीचं जे ज्ञान आहे ते मला माहिती नाही, ते माझं अज्ञान आहे। आणि ह्या अज्ञानामुळेच माझी ही भेदबुद्धी झालेली आहे उत्पन्न। तर ही भेदबुद्धी ज्ञानामुळे काढून टाकून हे सगळं आपलं विग्रह आणि संधी करायचं काम सोडून द्यायला पाहिजे। सगळ्यांमध्ये मीच आहे अशा दृष्टीनं पाहायला पाहिजे। आता ह्या श्लोकामध्ये आणखी असे काही विकार असतात की जे विकार आपल्या मनाला अगदी व्याप्त करून टाकतात। तर त्याच्यामध्ये आचार्यांनी सांगितलं की कामं क्रोधं लोभं मोह, की आपल्या जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत कामना ह्या राहणार असं आहे। अर्थात की आमच्या मनामध्ये काहीतरी इच्छा आहे,
काहीतरी प्राप्त करायचं आहे आम्हाला. आणि प्राप्त काय करायचं आहे? जे आज आमच्याजवळ नाही आहे, जे आम्हाला प्राप्त नाही आहे ते प्राप्त करायचं आहे. मग त्याच्यासाठी मनामध्ये इच्छा आहे आणि मग जशी इच्छा आहे त्याच्यानुसार मग आपण आपलं एक लक्ष निर्धारित करतो आणि त्या दिशेनं मग आपले प्रयत्न चालू असतात. मग त्या दिशेनं आपलं सगळं ऊर्जा जी आहे, कामाची ऊर्जा, त्या दिशेला वळवितो. तर कामना ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असणं हे आवश्यक आहे. कारण बिना कामनेशिवाय, बिना इच्छेशिवाय कोणीही पुढे जायला तयारच होत नाही. आता कोणाला काही इच्छा नसली, कामना नसली, तर तो माणूस आळशी होऊन जाईल, कुंभकर्णासारखा नुसता झोपून राहील. तर कामना ही आवश्यक आहे. पण ह्या कामनेचं स्वरूप काय आहे हे आपल्याला पाहिलं पाहिजे. तर ही कामना आमची, कोणाला कामना असली तर आपण म्हणतो की कामना इच्छाला तू दाबून टाक बुवा, तर ते दाबून ते कामना निवृत्त करता येत नाही. त्याच्यासाठी काही आपले शास्त्र उपाय सांगतात. तर हे कामना प्रत्येक मनुष्यामध्ये असते आणि कामना पूर्ण झाली नाही तर मग आपल्याला क्रोध येतो. कोणावर क्रोध येतो? आमची कामना पूर्ण होण्याच्या रस्त्यामध्ये जे लोक अडथळे आणतात त्या लोकांवर आमचा मग क्रोध उत्पन्न होतो. आणि आम्हाला इच्छा करून खूप सारं काही मिळालं तर मग मनामध्ये एक लोभ उत्पन्न होतो, लोभ निर्माण होतो. आणि हे सगळं कशामुळे होतं? मोह. आमच्या मनामध्ये एक विपरीत ज्ञान आहे, त्याच्यामुळे हे सगळं उत्पन्न होते. तर आचार्य सांगतायत की कामम क्रोधम लोभम मोहम त्यक्त्वात्मानं पश्यति सोहम. म्हणजे हे जे आपल्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह आहे, हे जे काही विकार आहेत, तर ह्या विकारांना तू आपल्या मनामधून काढून टाक आणि सगळ्यांमध्ये एक मात्र मीच आहे हे तू जाणून घे. आणि मग पुढे आत्मज्ञानाविषयी सांगताय की आत्मज्ञानविहीना मूढा ते पच्यन्ते नरक निगूढा. की तू जर आपल्या स्वतःचं ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, आत्मज्ञानविहीना मूढा, मूर्ख मनुष्या, जर तू आपलं स्वतःचं ज्ञान, आत्माचं ज्ञान, मी कोण आहे याविषयीचं ज्ञान जर प्राप्त केलं नाही तर मग तुझी गती अशी होईल की तू नरकात जाशील. आणि नरकामध्ये मग आपल्याला माहिती आहे की नरकातील यातना की जी असहनीय असतात त्या यातना आपल्याला भोगाव्या लागतात. तर ह्या ठिकाणी ज्या कामना आहेत, त्या कामना प्रत्येक मनुष्य काही सोडू शकत नाही. जरी ज्ञानी लोक असले तरी त्यांच्या मनामध्ये सुद्धा इच्छा असतात, कामना असतात, पण त्यात कामना त्यांच्या स्वतःसाठी नसतात, तर त्या कामना दुसऱ्यांसाठी असतात की दुसरे कसे सुखी होतील यासाठी ते कामना करतात, इच्छा करतात. तर ह्या कामनेचं स्वरूप आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कामना आपल्याला गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे भगवंतांनी की नरकाचे जे द्वार आहे, तुम्हाला जर नरकाचा पत्ता पाहिजे असला तर नरकाचा पत्ता आहे काम, क्रोध, लोभ. हे तीन जर तुमच्या अंगी असले तर मग तुम्हाला नरकामध्ये जायला काही इकडे तिकडे जावं लागणार नाही. तिथंच तुमच्या दारातच तो नरक उभा राहील. कसा उभा राहतो पहा? आता कामना मनामध्ये असली तर ती पूर्ण करण्यासाठी आपण सतत त्याच्यामागे लागतो, याच्यामध्ये काही वावगं नाही आहे. पण आपल्या स्वतःचं ह्या ठिकाणी आम्हाला कामना पूर्ण करण्यामागे आमची धारणा काय आहे की मी अपूर्ण आहे, मी असुरक्षित आहे आणि मला पूर्णता प्राप्त करायची आहे, सुरक्षा प्राप्त करायची आहे. आणि ती मग ह्या वेगवेगळ्या वस्तूंची इच्छा करून मी पूर्ण करून घेऊ शकतो.
खूप पैसे कमवायची इच्छा आहे, घर चांगल्या प्रकाराचं बांधायची इच्छा आहे, लग्न करायची इच्छा आहे, मुलाबाळांचं शिक्षण करायची इच्छा आहे, आईवडिलांची सेवा करायची इच्छा आहे. अशा खूप इच्छा असतात, खूप कामना आहेत आणि त्या कामनांच्या पूर्तीसाठी आपण प्रयत्नसुद्धा करत असतो. पण याच्यामागे आपल्या मनामध्ये एक अशी अपूर्णतेची भावना आहे की मी अपूर्ण आहे आणि मला पूर्ण व्हायचं आहे. मला आज कामना कशासाठी करतो आपण? आम्हाला सुख पाहिजे असतं, सुरक्षा पाहिजे असते. आणि सुख आणि सुरक्षा ही ज्या वेळेस आम्ही वेगवेगळ्या वस्तू प्राप्त करतो त्या वस्तूंपासून आम्ही सुख मिळवतो, सुरक्षा प्राप्त करतो, अशी आपली एक धारणा आहे. ही धारणा आहे आमच्या मनाची. पण आपले शास्त्र सांगत आहे की तुला स्वतः तू जर स्वतःचं ज्ञान प्राप्त केलं तर तुला ह्या बाहेरच्या वस्तूंची आवश्यकता नाही आहे संतुष्ट होण्यासाठी. पण आपल्याला आज हे अज्ञान आहे आणि त्यामुळे सतत आम्ही या कामनांच्या मागे लागलेलो आहोत. एक कामना झाली, ती पूर्ण झाली की मग दुसरी लगेच उद्भवते, मग तिसरी. म्हणजे ह्या कामनांच्या जाळ्यामधून आपण लवकर काही बाहेर निघू शकत नाही. तर ह्या ठिकाणी कामनाचं स्वरूप आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. जर आपल्या ह्यासाठी सांगताय की आज आपल्या मनामध्ये एक राजसिकता आहे, म्हणजे आज आपण फक्त स्वतःचाच विचार करीत आहोत. माझ्यासाठीच, माझ्या खुशीसाठी, माझ्या आनंदासाठी, माझ्या तृप्तीसाठी मी वेगवेगळ्या इच्छा करत आहे. तर हा राजसीपणा जो आहे, हा राजसीपणा टाकून द्यायला हवा. आणि त्या ठिकाणी ज्या कामना करत आहे, ज्या इच्छा आपण करत आहे, त्या इच्छेचं स्वरूप आपल्याला बदललं पाहिजे. तुम्ही इच्छा करा, पण आता त्या ठिकाणी आपल्या केंद्रामध्ये आपला म्हणजे मी स्वतः नाही, आता दुसरे लोकांच्या खुशीसाठी मी कामं करेन. असं जर आपण राजसिकतेकडून सात्विकतेकडे जर गेलो तर मग हळूहळू आपलं मन जे आहे ते हळूहळू विचारशील होऊ लागते, मन शांत होऊ लागते, मनामध्ये प्रसन्नता राहते. जोपर्यंत इच्छांची आंधी तुफान आहे तोपर्यंत आपलं मन विचार करायला प्रवृत्त होत नाही. त्या ठिकाणी तर एवढं वादळ आहे की आपण त्या ठिकाणी त्या वादळामध्ये भरकटून जाण्याची संभावना असते. तर ह्या ठिकाणी प्रथम आपल्या कामनेचं स्वरूप बदललं पाहिजे. आपल्या राजसिकतेपासून सात्विकतेकडे आलं पाहिजे. अशा इच्छा केल्या तर मग आपण हळूहळू मन आपलं विचारशील होऊ लागेल. या ठिकाणी आपण विचार करतो की ह्या कामना ज्या उत्पन्न होत आहे, आपण जसं सांगितलं की कामना इच्छा आपण करतो आणि त्या इच्छा जर पूर्ण झाल्या नाही तर मग काय होतं पहा, की आपल्या मनामध्ये त्या विषयांबद्दलची अशी इच्छा आहे की ती प्राप्त करावी, पण ती प्राप्त झाली नाही. मग मनामध्ये असा एक द्वेष भरतो आणि तो द्वेष मग एक असं क्रोधाचं रूप धारण करतो. कारण मनामधली इच्छा पूर्ण झाली नाही आणि मनामधली इच्छा पूर्ण झाली नसल्याने ज्यांनी ह्याला अडथळा आणला त्यांच्यावर मग आपला क्रोध फुटतो, क्रोध निघतो. तर हा क्रोध जो आहे हे सुद्धा आपल्यासाठी नरकच आहे पहा. हे नरकाचंच द्वार आहे. क्रोधामध्ये आपली बुद्धी काम करत नाही. आपण जरी म्हटलं कोणाला की क्रोध करू नको बाबा, करू नको, असं विधेयात्मक कोणाला उपदेश केला तर तो ऐकायला तयार थोडी होतो, कारण त्याची बुद्धी त्या ठिकाणी कामच करीत नाही आहे. तर त्या ठिकाणी त्याचं जो क्रोध आहे, गुस्सा आहे, त्या क्रोधाला आपल्याला एक वळण द्यायचं असते. त्याची जी क्रोधामध्ये जी शक्ती वाया जात आहे ती शक्ती वाया न जाता त्या शक्तीचा आपल्याला सदुपयोग करायचा असतो. तर कसा एखादा
कोणी माणूस खूप क्रोधी असेल, त्याला खूप थोड्या थोड्या गोष्टींपासून क्रोध येत असेल. क्रोध का येतो? कारण कोणी माझ्या अपेक्षा, आग्रह याच्यानुसार कोणी नाही वागलं तर मग त्या ठिकाणी क्रोध उद्भवतो. जसं जसे आईवडिलांमध्ये काही भांडणं झाली तर त्या भांडणाचा सगळा क्रोध कोणावर? मुलांवर निघतो. तर ह्या ठिकाणी ह्या क्रोधामुळे आपली विचारशीलता बंद होऊन जाते, आपण विचार करायला समर्थ राहत नाही. बुद्धीने आपला त्या ठिकाणी स्विच बंद करून टाकलं आणि आपण आवेशामध्ये येतो त्या ठिकाणी, आणि आवेशामध्ये मग आपण काहीही करतो, त्याच्यामध्ये आपल्याला समजत नाही. क्रोधामध्ये माणूस आपण पाहतो की कोणाकोणाला एवढा क्रोध येतो की त्या क्रोधामध्ये तो कोणाचा खूनसुद्धा करून टाकू शकतो. तर हा जो आवेग आहे, आवेश आहे, ह्या आवेशाला आपल्याला आळा घातला पाहिजे. तर हे क्रोध याला आळा घातला पाहिजे आणि ह्या क्रोधाला आपल्याला अलग दिशेला वळण दिलं पाहिजे. जसं कोणाला गुस्सा येतो, क्रोध खूप येतो, राग खूप येतो, मराठीमध्ये त्याला राग म्हणतात, की याला खूप राग येतो बुवा. तर हा राग येणं, क्रोध येणं, तर त्या माणसाला आपण सांगतो की तुला जर क्रोध येतो आहे तर तू हा क्रोध फौजमध्ये, सेनेमध्ये भरती हो आणि आपला हा सगळा गुस्सा जो आहे, जो सगळा राग आहे तो त्या शत्रूवर काढ. कारण शत्रू आपल्या देशावर आक्रमण करतात, आपल्याला त्रास देत आहेत. तर ह्या क्रोधाला तू अशा रीतीनं त्याचा वळव, तर त्याचा आपल्याला सदुपयोगसुद्धा करता येतो. तर हा क्रोध आहे, ह्या क्रोधामध्ये माणूस बाहेरचा तर जळतच असतो, पण आतल्या जो क्रोध करणारा आहे तो क्रोध करणारासुद्धा जळत असतो. आणि नंतर सांगितलं की लोभ म्हणजे काय? की आम्ही काही इच्छा केली, पूर्ण झाली, मग आपल्याला असं वाटते की आणखी हवं. आज 1 करोड झाले, उद्या 10 करोड झाले, परवा 1 अरब झाले, खरब झाले. ही जी तहान आहे, ही तहान काही आपली भागत नाही आहे. सतत लोभ आपल्या मनामध्ये चालूच आहे. तर हे सगळं काय आहे? आपल्या अज्ञानामुळे आहे. याला सांगितलं की आपला जो मोह आहे, मोह म्हणजे विपरीत ज्ञान. विपरीत ज्ञान कशाबद्दलचं? आपल्या स्वतःबद्दलचं. आम्ही पूर्ण आहोत, आनंद स्वरूप आहोत, संतुष्ट आहोत आपल्यामध्येच. आम्हाला याच्यासाठी बाहेरच्या कोणत्याही वस्तू, व्यक्तींवर अवलंबून राहायची गरज नाही आहे. पण आम्हाला आज हे माहीत नाही आहे, म्हणजे आमचं अज्ञान आहे. आणि अज्ञानामुळे आमच्या मनामध्ये एक मोह उत्पन्न झालेला आहे. मोह म्हणजे विपरीत ज्ञान उत्पन्न झालेलं आहे. आणि ते विपरीत ज्ञान काय आहे? की आम्हाला सुख, सुरक्षा, संतुष्टी, तृप्ती जी काही पाहिजे आहे ती सगळी ह्या बाहेरच्या व्यक्तीपासून, वस्तूंपासूनच मिळेल हे आपल्याला असं वाटते. आणि मग त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये मग ह्या सगळ्या इच्छा उत्पन्न होतात. मग इच्छा पूर्ण नाही झाल्या तर क्रोध येतो, पूर्ण झाल्या तर आणखी हवं ही वृत्ती उत्पन्न होते. तर हे सतत आपलं हे चालूच राहते. तर ह्या ठिकाणी आपल्याला आचार्य म्हणत आहे की तू जर आपल्या स्वतःविषयीचं ज्ञान प्राप्त केलं नाही ना तर मग तू मूर्ख आहे. याच्यासाठी आपल्या आत्मज्ञान प्राप्त करून घे. आणि आत्मज्ञान जर प्राप्त करायचं असलं, आपल्याला स्वतःला जर आपल्याला जाणून घ्यायचं असलं तर प्रथम आपल्याला काय करायला पाहिजे की आपल्या मनामध्ये आज जे हे अंतःकरणामध्ये जे हे काम, क्रोध, लोभ हे सगळं जे काही विकार आहे, काही जळमट आहे, या सगळ्यांना बाहेर काढायचं आहे. जसं दिवाळी येते त्यावेळेस आपण काय करतो? घरामध्ये सफाई करतो. तर सफाईमध्ये काय करतो? सगळे अगदी कानाकोपऱ्यात जे काही
इसके जाळे वगैरे असतील ते काढतो आणि भांडी वगैरे चांगली घासून पुसून लख्ख ठेवतो. आपल्या घरातल्या भिंतींना कलर लावतो. अगदी घरामधली एक न एक वस्तू आपण कशी अगदी स्वच्छ करत असतो पहा. कशासाठी? दिवाळीसाठी. लक्ष्मीजी का आगमन होणार आहे, तिच्या स्वागतासाठी आपण तयारी करत असतो. तशीच तयारी आपल्याला आपल्या अंतःकरणाची करायची असते पहा. आज अंतःकरणामध्ये हे जे कोळ्याचे जाळे जे असतात ना, जसे कोळ्याचे जाळे आहे, घाणे घरामध्ये काही भंगार वस्तू आहेत, ह्या सगळ्या जसे आपण बाहेर काढतो दिवाळीत, तसं आज आमच्या मनामध्ये सुद्धा कोळ्याचे जाळे आहे, भंगार आहेत. तर ते सगळं काय आहे? हे सगळं काम, क्रोध, लोभ, हे सगळं जे काही विकार आहेत, हे विकार आपल्याला बाहेर काढायचे आहे. आणि हे बाहेर आपल्याला काढून आपलं अंतःकरण स्वच्छ करायचं आहे. आणि अंतःकरण ज्यावेळेस साफ होते, मनामध्ये बुद्धीमध्ये एकदम स्वच्छता उत्पन्न होते, त्यावेळेस मग ज्ञानाच्या लख्ख प्रकाशामध्ये आपण भगवंताचं दर्शन करू शकतो. नाहीतर आपलं जीवन सतत ह्यामध्येच जात असते. आता आपण समाजामध्ये पाहत असतो की लोकांनी किती काही प्राप्त केलेलं आहे, तरी त्या तृप्त झाले आहेत का? किती मोठमोठे अरबपती आहे, खरबपती लोक आहेत, पण आपल्याला असं वाटते का की ते आपल्या मनामध्ये एकदम संतुष्ट आहे, तृप्त आहे, सुरक्षित आहे, असं वाटतं का? नाही. कारण ती जी तृप्ती आहे, संतुष्टी आहे, ही बाहेरच्या वस्तूंमध्ये नाहीच आहे. तुम्ही किती जमा करा, एक ना एक दिवस ती जाणारच आहे, किंवा आपण तरी जाणारच आहोत. हे सगळं जे काही आहे ते सगळं टिकाऊ नाही आहे. आणि आपण ह्या अशा नाशवंत वस्तूंवर आपण अवलंबून आहोत. आपण अशा वस्तूला टेका धरून उभे आहोत की ती वस्तू केव्हा तिथून निसटून जाईल याचा काही भरोसा नाही आहे. आणि ती निसटून गेली तर मग आपण निश्चित रूपानं खाली पडणारच आहोत. तर ह्या ठिकाणी आपल्याला सांगताय की तू स्वतःचं ज्ञान प्राप्त करून घे, आणि त्याच्यासाठी प्रथम हे सगळे जे काही विकार तुझ्या मनामध्ये आहेत, ह्या विकारांना बाहेर काढ. हे सगळी जळमटं आहेत मनामधली. हे जळमटं जोपर्यंत निघणार नाहीत तोपर्यंत हे अंतःकरण स्वच्छ होणार नाही, शुद्ध होणार नाही. आणि याच्यासाठी शुद्ध अंतःकरणाची खूप महानता आहे, महत्त्व आहे. आपल्या जेवढ्या काही साधना आहेत, जे काही जप तप अनुष्ठान वगैरे जे काही करतो आपण, ते कशासाठी करतो? तर आपलं मन हे स्वच्छ व्हावं, शुद्ध व्हावं, सुंदर व्हावं, याच्यासाठी करतो. आपण आजपर्यंत खूप दानधर्म केला, पूजा केली, अनुष्ठान केले, व्रत केली, जप केला, आणि आजही आमच्या मनामध्ये जर असे विकार असतील, कामना आहेत, क्रोध आहेत, लोभ आहेत, तर मग आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आपलं कुठंतरी चुकत आहे. कारण आपण हे ज्यासाठी करत होतो त्याच्यानं हे साध्य झालेलं नाही आहे. म्हणजे आम्ही जी औषधी घेत होतो, ती औषधी पहिले आम्हाला आमचा जो रोग आहे तो रोग ओळखायला हवा की आमचा रोग कोणता आहे, आणि तो रोग ओळखून मग औषध घ्यायला हवं. आमची अशी स्थिती आहे की रोग जसाच्या तसा आहे आणि आम्ही औषधी चालूच आहे आमची, ती काही संपतच नाही आहे, अशी स्थिती आमची झालेली आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की हे पहिल्यांदा तर रोग ओळखायला हवा आणि औषधीसुद्धा बदलली पाहिजे. तर ह्या ठिकाणी आपल्याला सांगते की तू आत्मज्ञान जोपर्यंत प्राप्त करून घेत नाही, स्वतःला जाणून घे, तू कोण आहेस. अरे मी स्वतः परमात्म स्वरूप आहे. भगवंताशी एकता ही फक्त आपला हिंदू धर्म, सनातन धर्म आहे, त्या धर्मामध्येच सांगितलं गेलेलं आहे. बाकी धर्म याची कल्पनासुद्धा करू शकत नाही की भगवंत आणि मी कसा एक होणार आहे. पण आपल्या सनातन धर्मामध्ये हे ऐक्य, एकता याचं
याच्याविषयी सांगितलेलं आहे. तर आपण प्रथम आत्मज्ञान याला जाणून घेतलं पाहिजे, स्वतःचं ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. असं बाहेरचं ज्ञान तर आम्हाला खूप आहे, पण बाहेरच्या ज्ञानाचा आपल्याला व्यवहारामध्ये उपयोग आहे. असं नाही की त्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग नाही आहे. ते ज्ञानसुद्धा आपल्याला व्यवहार चालवण्यासाठी आवश्यक आहे. पण त्यासाठी आपण एवढी मोठी किंमत चुकवतो आहोत की आपण स्वतःच अज्ञानामध्ये राहतो आहोत. तर ही अज्ञानाच्या किमतीवर हे आपल्याला नाही चालणार. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःचं ज्ञान हे मिळवायला पाहिजे, आत्मज्ञान प्राप्त केलं पाहिजे. ते जर नाही प्राप्त केलं तर आचार्य काय सांगताय की ते पच्यन्ते नरक निगूढाः. असं जर ज्ञान प्राप्त केलं नाही तर मग आपलं नरकामध्ये आगमन हे निश्चित रूपानं आहे. आता मनामध्ये एवढं काम, क्रोध, लोभ हे सगळं जर असलं तर मन शांत राहील का? नाही राहणार. ते मन सतत जळत राहील. त्या मनामध्ये कधीही सुख लाभणार नाही, दुःखच येईल. आणि नरक म्हणतात कोणाला की जिथं खूप संताप आहे, दुःख आहे, यातना आहेत, आणि हे सगळे जर विकार आमच्या मनामध्ये असले तर मग आपल्या मनामध्ये सुद्धा अशी नरकासारखीच परिस्थिती उत्पन्न होते. एकदा देव आणि असुर यांच्यामध्ये एका माणसाने सांगितलं की मला स्वर्ग काय आणि नरक काय याचं दर्शन करायचं आहे. तर म्हणे चल तुला घेऊन जातो मी. तर म्हणे तुला स्वर्गामध्ये जायचं आहे की नरकामध्ये? तर म्हणे नाही, मला पहिले नरक पाहायचं आहे. पाहू तर खरी, पहिले ज्या काही वाईट वस्तू आहेत त्या पहिल्यांदा पाहू. नरकामध्ये गेले. तिथं पाहिलं की सगळे असुर लोक, जेवणाची वेळ झालेली होती आणि तिथं फार मोठे मोठे बघुने भरून खीर बनवली होती बा. आणि सगळे जे राक्षस लोक होते ते आमने सामने समोरासमोर बसले होते आणि त्यांच्याजवळ मध्ये खिरीचं पातेलं होतं आणि प्रत्येकाजवळ एक एक चमच होता. आणि तो चमचा असा लांब दांडीचा होता. आणि तिथं एक अट अशी होती की तो चमचा न घुमवता ती खीर खायची आहे. आता त्या ठिकाणी असुर लोक बसले होते आणि ते खिरीकडे पाहत होते आणि चमच्याने ते खायचा प्रयत्न करत होते, पण ते काही जमत नव्हतं. मग तिथल्या तिथंच ते आपापसामध्ये खूप झगडे करायला लागले. काय अशी व्यवस्था आहे, असं कोणी कोणाला खाता येईल का, असं का तसं का, आणि तिथलंच ते भांडण करायला लागले. आणि त्यांना ती खीर काही खाता आली नाही. बस त्या खिरीकडे ते खाली पाहत होते. नंतर म्हणे चल स्वर्गामध्ये जाऊ आता. हे झालं नरकाचं चित्रण. ते आपापसामध्ये भांडाय म्हणे भांडू दे त्यांना, चला आपण तिकडे जाऊ आता. आता तिकडे गेले तर तिकडेसुद्धा तसंच चित्र. एक खिरीचं पातेलं मध्ये आणि चमचे मोठे मोठे आणि तीच अट की कोणीही खीर खाताना चमचा वळवायचा नाही. मग त्या ठिकाणी ते दृश्य त्याने पाहिलं की आमने सामने बसून समोरासमोर बसून एक जण दुसऱ्याला त्याच्या चमच्याने खीर घालत होता आणि दुसरा त्याच्या चमच्याने समोरच्याला खीर खाऊ घालत होता. आणि ते आनंदाने अगदी खीर खात होते. त्या ठिकाणी तो स्वर्ग होता बा. त्या ठिकाणी माझं काय होईल ही भावना नव्हती. तर त्या ठिकाणी स्वतःचा विचार नव्हता, तर त्या ठिकाणी दुसऱ्यांचा विचार होता. आणि ज्या ठिकाणी दुसऱ्यांचा विचार आहे त्या ठिकाणी मग ते शांतीनं, आरामात, प्रसन्नतेनं ते त्या ठिकाणी राहत होते. आणि नरकामध्ये काय होत होतं? भांडणं होत होते, कारण ते स्वतःचा विचार करीत होते. आणि त्या ठिकाणी मनामध्ये असे सगळे काही कामनांचा, इच्छांचा हा सगळा जंजाळ होता. त्यामुळे त्याच्यामधून ते काही सुटू शकले नाही आणि आपापसामध्ये ते भांडत राहिले.
तर ह्या ठिकाणी आमचंसुद्धा असंच आहे. जर आमच्या मनामध्ये हे असे विकार असतील तर त्या विकारांमुळे आमचं मन शांत राहणार आहे का? नाही राहणार. मनामध्ये असंच वादळ उठेल आणि त्या वादळामध्ये आम्ही कुठं वाहून घेऊन जाऊ याचा आम्हाला काही भरोसा नाही. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही मनामध्ये संतप्त होऊ, मनामध्ये अशांती राहील, मनामध्ये अप्रसन्नता राहील. हे सगळं कशाचं वर्णन आहे? नरकाचं वर्णन आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर प्रथम हे सगळं मनातलं जे काही विकार आहेत ह्या सगळ्यांना आपल्याला ज्ञानाद्वारा बाहेर काढायचं आहे. आणि ज्यावेळेस आपलं अंतःकरण शुद्ध होईल त्यावेळेस मग आपल्या मनामध्ये भगवंताविषयीची श्रद्धा आहे, भगवंताच्या अस्तित्वाविषयीची श्रद्धा आहे, भक्ती आहे, प्रेम आहे. आणि मग भगवंताला जाणून घेण्याची आणखी इच्छा होईल. आपल्याला इच्छासुद्धा असली पाहिजे, पण कशी? भगवंताला जाणून घ्यायची इच्छा पाहिजे, आपल्या भगवंताचं भजन करायची इच्छा पाहिजे. तर अशा ह्या इच्छेचं स्वरूप आपलं असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस मग आपण अशा रीतीनं भगवंताचं भजन करू तर मग भगवंतच आपल्याला अशी परिस्थिती आणतात की आपण त्या ठिकाणी मग हे ज्ञान प्राप्त करून घ्यायला समर्थ होतो. पण त्याच्यासाठी प्रथम आपल्याला काय करावं लागते? भज गोविंदम भज गोविंदम. आज एवढंच. हरिओम.